आधी आपलं बालपण गेलं, मग तारुण्य गेलं, मग आता हळूहळू आपण प्रौढत्वाकडे चाललोय. तर या गोष्टी परत येणार नाहीयेत मित्र. आणि ज्या दिवशी आपला मृत्यू होईल, म्हणजे ज्या दिवशी आपण खरंच या देहाने मरू, तो आपला शेवटचा मृत्यू असेल मित्र. त्यामुळे प्रत्येक दिवसाकडे, प्रत्येक क्षणाकडे, प्रत्येक तासाकडे आपण एका नवीन मृत्यूला अनुभवतोय हे लक्षात घ्या. त्यामुळे या आयुष्याचा खरा मूल्य काय आहे हे लक्षात आपल्याला घ्यावं लागेल मित्र. आपली ही वेळ आपण कुणासाठी खर्च करतो? एखाद्या जवळच्या व्यक्तीसाठी त्याच्या आजारपणात बाजूला बसून आपण त्याच्यासाठी ही आपली अमूल्यातली अमूल्य वेळ खर्च करतो. मग तो बरा झाला आणि त्याला देखील ही वेळ जर आपल्याला परत करावीशी वाटत असली तरी एक कृतज्ञ व्यक्ती देखील आपली ही वेळ आपल्याला परत करू शकणार नाही मित्र. आणि या वेळेविषयी एक कटू सत्य असं आहे की आपल्याकडून ही वेळ कुणीही कधीही काढून घेऊ शकतं आणि आपण त्यावर जास्त नियंत्रणही करू शकत नाही. एखाद्या ट्रॅफिकमध्ये थांबलोय आणि एखाद्या गाडीवाल्याने आपल्याला स्क्रॅच केलं आणि तो आपल्याशी भांडण करतोय. आपण स्वतःहून जरी त्याची माफी मागली तरी तिथे जाणारा थोडासा एक्स्ट्रा काळ हा आपण थांबवूच शकत नाही.